बीडमध्ये पावसानं हाहाकार माजवला असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे मदत म्हणून आष्टी शहरातील 2 जुळे भाऊ अमोल कदम आणि सचिन कदम यांनी आपल्या 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केला। आम्ही शासकीय सेवक म्हणून आम्ही दोघे जुळे भाऊ व ज्यांनी कल्पना सुद्धा असा आमचा मित्र सचिन रानडे यांच्या सूचनेनुसार आम्ही दोघा भावांनी 1 दिवसाचा मुख्यमंत्री सहायता निधीला आमचा पगार जमा केला आहे। तरी आपणा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एक विनंती राहील की आपणही आपल्या परीने 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री शासकीय निधीमध्ये जमा करावा आणि बळीराजाला मदत करण्याचा प्रयत्न करावा। आमचा किमान 1 दिवसाचा पगार आम्ही या शेतकरी बांधवांकरता उपयोगात आणावा याकरता आज आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीकरता दोघा भावांनी 1 दिवसाचा पगार हा इथे देऊ केलेला आहे। तरी हा फक्त सामाजिक भान म्हणून केलेला आहे। यासारखंच प्रत्येक शासकीय सेवकांनी जर मनात ठरवलं तर प्रचंड निधी आपल्या बळीराजाकरता उभा राहू शकतो याची मला खात्री आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून अमोल आणि सचिन कदम या दोन्ही बंधूंनी आज त्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेला आहे। मी सगळ्यांनाच आवाहन करेन की एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपल्या बळीराजाला उभारी देण्यासाठी सगळ्यांनीच आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे मदत करावी आणि याचाच पुढचा भाग म्हणून मी तालुका प्रशासनाच्या वतीनं सर्वच प्रशासनाला विनंती करते की जे काही आपला कर्मचारी स्टाफ आहे त्यांचाही 1 दिवसाचा पगार जर शक्य असेल आणि त्यांची इच्छा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्यास आपला पूर्ण आष्टी तालुका पर्यायानेच बीड जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।